श्रीराम अध्यात्माच्या प्रगतीसाठी पुन्हा पुन्हा त्याच्या श्रवण मननाची अनिवार्यता सर्वच संतांनी प्रतिपादन केली आहे. श्रवणा परीस मनन सार असे समर्थ रामदास म्हणतात, तर सेवा ती केवळ चिंतनाची असे तुकाराम महाराजांचे म्हणणे आहे. तथापि हे अध्यात्म श्रवण कसे करावे याबद्दलही शास्त्राची काही बंधने आहेत. पैकी अध्यात्म श्रवण हे अधिकारी साधकाच्या मुखातूनच घडावे. अर्थात ही गोष्ट अतिशय दुर्लभ अशी आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुराहा तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम असे पुराणकार आपल्याला सांगतात. आपणा सर्वांच्या सद्भाग्याने दासबोधातील विचार सांगण्यासाठी समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. समर्थ संप्रदायाचे मध्ये मारुतीबुवांचा थोर अधिकार हा सर्वमान्य आहेच. शिवाय 30-40 वर्षाच्या दासबोधाच्या प्रदीर्घ अभ्यासाने त्यांचे अध्यात्म चिंतनही तितकेच परिपक्वतेला पोहोचले आहे. ज्यांचा शब्द साधनेत प्रमाण म्हणून मानावा अशा अनुभवी अभ्यासक आणि अधिकारी साधकाकडून दासबोधातील विचार आज आपण ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. बहुरत्न हे वसुंधरा ऐसा पदार्थ कैंचा दुसरा अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे. ही पृथ्वी कशी आहे? अफाट पसरलेली आहे. जिकडं पाहावं तिकडं पृथ्वी आहे. ह्या पृथ्वीला भूमाता जगन्माता असं म्हणतात. ह्या पृथ्वीच्या उदरात अनेक रत्न जन्माला येतात. पहा, दक्षिणेकडे आपण गेलो की कोलारला सोन्याची खाण आहे. इतकंच काय, जेवढी जेवढी रत्न आहेत तेवढी भूमीच्या पोटात जन्माला येतात. हिरे, परीस, सूर्यकांतमणी, सोमकांतमणी हे जे आहेत हे भूमीच्या उदरात जन्माला येतात. स्वाती नक्षत्राचा पाऊस समुद्रावर पडतो. समुद्रावर तरंगणारे जे शिंपले असतात ते पाण्याचे थेंब ग्रहण करतात आणि ते शिंपले समुद्राच्या तळाशी जातात. एक वर्षाभरानंतर त्याचे मोती होतात. अशी ही पृथ्वी आहे. अनेक रत्नांची खाण पृथ्वीच्या उदरात जडरत्न जन्माला येतात. मग पृथ्वी अशीच आहे का? नाही. या पृथ्वीच्या पाठीवर काही जिवंत आणि ज्वलंत रत्नही जन्माला आलेली आहेत. पहा, भारतात दशावतार झाले. त्यातली काही अवतार क्षणमात्र आहेत, काही दिवसाचे आहेत, काही काळाचे आहेत. पण त्यातलं एक पहिलं रत्न जे जन्माला आलं ते प्रभू राम. पृथ्वी तलावरच्या प्रत्येक मानवाला जर आदर्श कोण असेल तर प्रभू राम. प्रभू राम कसे होते? नीतिवान होते. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी असे हे राम. नीतीचा आदर्श जर कोणी घातला असेल तर रामानी घातला. म्हणून पृथ्वी तलावर राम हे आदर्श ठरले. एक दुसरं रत्न जन्माला आलं आणि ते म्हणजेच भगवान गोपाल कृष्ण. रामांनी नीती सांगितली
तर भगवान गोपालकृष्णांनी कुटील नीती वापरली. नीतीचा अर्थ भिन्न आहे. रामांची नीती ही प्रत्येक मानवाला आदर्श आहे. मग कृष्णांनी कुटील नीती का वापरली? तर धर्माकरता वापरली. पण भगवान गोपालकृष्ण जीवनभर यशस्वी झाले. राम 14 कलांनी पूर्ण होते, तर भगवान गोपालकृष्ण 16 कलांनी पूर्ण होते. भगवान गोपालकृष्णांनी कुटील नीती वापरली, पण भारतात पूर्णावतार जर कोण असेल तर भगवान गोपालकृष्ण आहे. म्हणून पृथ्वी तलावरच्या प्रत्येक मानवाला राम आणि भगवान गोपालकृष्ण हे आदर्श ठरले. एक दक्षिणेकडं एक रत्न जन्माला आलं. त्यांनी काय केलं? भगवी क्रांती केली. आद्य शंकराचार्य वयाच्या 12व्या वर्षी संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन एक भगवी क्रांती करून टाकली. व्यासांनी जेवढे जेवढे ग्रंथ लिहिले, जेवढ्या जेवढ्या वेदांताच्या प्रक्रिया मांडल्या, त्या सर्वांचं भाष्य जर कुणी केलं असेल तर आद्य शंकराचार्यांनी. शंकराचार्यांनी बुद्धांचा पाडाव केला, मंडन मिश्रांना जिंकलं आणि इतकंच नाही तर 21 वादांचं खंडन केलं. शून्यवाद, भ्रमवाद, भ्रांतिवाद, मायावाद या वादांचं वाद निपटून टाकले आणि 4 दिशेला 4 मठस्थापन केले. आणि मठस्थापन करून वयाच्या 22व्या वर्षी हा महापुरुष हिमालयात गेला आणि अलकनंदेच्या जलप्रवाहात जलसमाधी घेतली. एक महाराष्ट्रात एक रत्न जन्माला आलं, भगवान ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 18व्या वर्षी गीतेचं भाष्य केलं, ज्ञानेश्वरी लिहिली. 700 श्लोकांची गीता, पण त्याचं भाष्य 9000 ओव्यांचं केलं. आणि ती गीता कशी आहे? सर्वांग परिपूर्ण आहे. हो, आकाशातून जलवृष्टी होते, पण जलवृष्टी काही काही वेळेला कमी पडते आणि गारांचा पाऊस पडतो. ज्ञानेश्वरीत जर पाहिलं तर दृष्टांताचा असा सडा आहे. म्हणजे भाष्य कमी आणि दृष्टांत जास्त, असा सर्वांग परिपूर्ण जर ग्रंथ असेल तर ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 22व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली. त्या संजीवनी समाधीला जर प्रमाण कोणी असेल तर नामदेव, मुक्ताबाई आणि स्वतः पांडुरंग. तर पृथ्वीतलावर पाहिलं तर संजीवनी समाधी एकमेव ज्ञानेश्वरांचीही आळंदीला आहे. असे भगवान ज्ञानेश्वर 300 वर्षापूर्वी एक महारत्न जन्माला आलं, ते म्हणजे समर्थ रामदास. रामदास स्वामींचा जन्म 1608 साली जांबगावी झाला. 1620 ते 1632 नाशिक टाकळीला त्यांनी तपश्चर्या केली. 1632 ते 1644 त्यांनी भारत भ्रमण केलं. आणि भारत भ्रमण केल्यानंतर ते जवळजवळ 36 वर्ष चाफळला राहिले. त्यांनी स्वरूप संप्रदायांतर्गत रामदासी संप्रदाय वाढवला. आणि त्यांनी एक महत्त्वाचं जर केलं काय असेल तर 36,000 ओव्यांची काव्यसंपदा निर्माण केली. त्यातला दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक हे प्रधान ग्रंथ आहेत. दासबोध हा ग्रंथ सर्वसामान्य माणसापासून ते विद्वानांपर्यंत तो आदरणीय आहे, असा हा ग्रंथ त्यांनी लिहिला. इतकंच काय, त्यावेळेला या महाराष्ट्रावर 5 शायांचं जुलूम होत होता. त्या 5ही शायांना दपटून लावण्याचं सामर्थ्य छत्रपतींना दिलं. आणि या 2 महापुरुषांनी महाराष्ट्र धर्म स्थापन केला. असे हे समर्थ, ह्या समर्थांचं कार्य प्रचंड असं महाराष्ट्रात व्यापून आहे. पहा, भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. तो अरबी समुद्र काय करतोय? प्रचंड लाटांच्या धुमाकुळांचं संगीत चालू आहे. पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून ते आजपर्यंत
त्या लाटांचं धुमाकूळ चालू आहे. तर या भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. त्या बंगालच्या उपसागरात प्रचंड लाटांचं तांडव नृत्य चालू आहे. तर दक्षिणेकडं हिंदी महासागर, या दोन समुद्रांचं तांडव नृत्य आणि संगीत पाहत शांत आहे. पहा, या पृथ्वीच्या पाठीवर हिमालयासारखे प्रचंड असे पर्वत आहेत. हिमालय पर्वत, गिरनार पर्वत, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, सह्याद्री पर्वत असे आकाशाकडं उत्तुंग असे झेप घेत आहेत. त्या पर्वतावर जर आपण उभारलो आणि जर पृथ्वीकडं पाहिलं तर ती पृथ्वी हिरवीगार अशी पसरलेली, नटलेली अशी दिसते. या पृथ्वीच्या पाठीवर एक ऋतुचक्र आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ. पहा, सूर्य वेळेवरती येतो, वेळेवरती जातो. सकाळ, दुपार, संध्याकाळ वेळेवरती येते, वेळेवरती जाते. इतकंच काय, 3 ऋतू येतात. कोणताही ऋतू कोणत्याही ऋतूवरती आक्रमण करीत नाहीत. असे सुसूत्र हे सगळं चक्र चालले आहे. पहा, एकदा शरद ऋतू आला की हिरवीगार सृष्टी सौंदर्याने बहरलेली असते. हवा गुलाबी हवा असते आणि पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस प्रसन्न असतो. असा हा शरद ऋतू उत्तम असतो. शरद ऋतू गेला रे गेला की 4 महिन्यानंतर ग्रीष्म ऋतू येतो. आणि ग्रीष्म ऋतू आला की काय होतं, हाय हाय होते, उष्णता पसरते. 12 वाजता सूर्य डोक्यावर आला की प्रखर आग ओकू लागतो. आणि अशा वेळी सर्वत्र पृथ्वीतलावरती एक वातावरण, असं उष्ण असं वातावरण निर्माण होतं. तो ग्रीष्म ऋतू गेला रे गेला की वर्षा ऋतू येतो. आणि वर्षा ऋतू आला की आकाशात ढगांचं आच्छादन होतं, विजांचे कडकडाट होऊ लागतात. त्यावेळेला नाटककार म्हणतात, नभमेघाने आक्रमिले, नभमेघाने आक्रमिले. जलवृष्टी होऊ लागली की धो 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 पाऊस पडू लागतो. आणि मग पर्वतावरचं पाणी, शिखरावरचं पाणी, धबधबे सुरू होतात. आपण पाहतो गोकाकचा धबधबा, शिवचरचा धबधबा, असे अनेक धबधब्यांचे प्रवाह चालू होतात. जसे पाण्याचे प्रवाह चालू होतात त्याचप्रमाणे ते पाणी छोट्या छोट्या नद्यांना, मोठ्या मोठ्या नद्यांना जातं. आपल्या भारतात किती नद्या आहेत? कृष्णा नदी, गोदावरी नदी, गंगा नदी, अशा काही महान नद्या आहेत आणि त्या समुद्राला जाऊन पोहोचतात. हे जसे पाण्याचे प्रवाह समुद्राला जाऊन पोहोचतात, तद्वत एक 2 प्रवाह आहेत. पृथ्वी निर्माण झाल्यापासून ते आजपर्यंत 2 प्रवाह चालू आहे. एक भौतिक ज्ञानाचा प्रवाह आणि एक अध्यात्मज्ञानाचा प्रवाह. भौतिक ज्ञानाचा प्रवाह पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे. देवानी आणि दैत्यांनी समुद्र मंथन केलं आणि त्या समुद्रातून 14 रत्न आली. त्या 14 रत्नामध्ये धन्वंतरी नावाचं एक रत्न जन्माला आलं. ते धन्वंतरी काय करत होतो तर शरीरज्ञान, नाडीज्ञान, रोगांचं ज्ञान, काष्टांचं ज्ञान, जडीबुटींचं ज्ञान असं त्यांना ज्ञान होतं. देव आणि दैत्यांचं युद्ध झालं की त्या युद्धात जे जी मंडळी काही आजारी पडली, काही गेली, अशांना औषध देऊन त्यांनी उपचार केले. तीच धन्वंतरीची परंपरा वैद्यांनी घेतली. वैद्यांची परंपरा आज ती डॉक्टरनी घेतलेली आहे. आपण पाहतो की प्रत्येक शहरात मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये काही MBBS, काही MD असे डॉक्टर आहेत आणि रोग्यांवरती उपचार करतात. म्हणजे धन्वंतरीची जी परंपरा आहे ती आजपर्यंत चालू आहे. जशी धन्वंतरीची भौतिक परंपरा, तद्वत एक विश्वकर्म्याची परंपरा आहे. एक विश्वकर्मा नावाचा एक महापुरुष जन्माला आला. त्यांनी प्रथम काय केलं, ऋषींना झोपड्या बांधून दिल्या. मग काही छोटी छोटी नगरं बांधली, काही शहरं बांधली, काही ब्रिज बांधले. असं त्यांनी जणू काय ह्या जगाचा विस्तार केला. आणि तीच परंपरा गौंड्यांनी घेतली. तीच परंपरा आज कॉन्ट्रॅक्टरनी घेतलेली आहे.
आणि आज पाहतो आपण की कॉन्ट्रॅक्टरनी प्रचंड एक क्रांती केलेली आहे, प्रचंड ब्रिज बांधलेले आहेत, उड्डाण ब्रिज बांधलेले आहेत. नळ आणि नीळ यांनी रामावतारात जो सेतू बांधला तो त्यांनी बांधला. आणि तीच परंपरा विश्वकर्म्याची आज आपण पाहतो की प्रत्येक शहर सजलेलं आहे, नटलेलं आहे. आणि ही जशी भौतिक परंपरा तद्वत अध्यात्म परंपराही आलेली आहे. पहा, पूर्वी ऋषीमुनी काय करत असत की आपल्या आश्रमात शाळा काढत असत आणि विद्यार्थ्यांना वेदाचं ज्ञान देत असत, काही उपनिषद शिकवत असत, ग्रंथ शिकवत असत, गीतेचा अभ्यास शिकवत असत. तीच परंपरा संतांच्या आश्रमात आली, संतांनी तीच परंपरा चालवली. आणि आज काही मठात, काही आश्रमात तीच परंपरा वेदांताची, तत्त्वज्ञानाची आलेली आहे. असं हे भौतिक ज्ञानाची परंपरा आणि अध्यात्मज्ञानाची परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. पण या दोन्हीही ज्ञानाला मनाची अत्यंत आवश्यकता असते. म्हणून शंकराचार्य म्हणतात, मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. मनच मानवाच्या बंधनाला कारण आहे आणि मनच मानवाच्या मुक्ततेला कारण आहे. मनाचा स्वभाव आधी ओळखला पाहिजे. मन कसं आहे? जीवाचं दास्यत्व करणारं मन सतत संकल्प आणि विकल्प करत असतं. आणि संकल्प विकल्प करणारं मन संकल्प ज्या वेळेला करतं त्यावेळा ते सत्संगतीत असतं, विकल्प करत असतं त्यावेळा ते सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी असतं. अशी ही ज्ञानाची परंपरा सतत पुढं 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 सरकत आलेली आहे. मनसुद्धा दोन असतात, एक शुद्ध मन आणि एक अशुद्ध मन. अशुद्ध मन जे असतं ते भौतिक ज्ञानाच्या परंपरेशी चिकटलेलं असतं. त्याला विषय आवडतात, त्याला सुख आवडतं आणि त्याला प्रपंच आवडतो. असं हे मन आहे. तेच मन, शुद्ध मन काय करतं तर संगतीत, सत्संगतीमध्ये राहून अध्यात्माचा विचार करत असतं. म्हणून शुद्ध मन आणि अशुद्ध मन, जशी मन दोन तसे संकल्पसुद्धा दोन. समर्थ म्हणतात, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. ह्या कल्पना दोन असतात. जी अशुद्ध कल्पना असते ती बहिर्मुख असते, जी शुद्ध संकल्पना असते ती अंतर्मुख असते. म्हणून मनाचे परिणाम दोन. एक अशुद्ध मन असतं त्यांनी प्रेय निवडलेलं असतं आणि जे शुद्ध मन असतं त्यांनी श्रेय निवडलेलं असतं. श्रेय आणि प्रेय. प्रेय हे प्रत्येकाला आवडतं. क्षणिक विषयातून मिळणारं सुख याला प्रेय असं म्हणतात. ते भौतिक ज्ञानाची जी परंपरा आहे त्या परंपरेत असणाऱ्या मनाने ते निवडलेलं असतं. आणि अध्यात्मज्ञानाच्या परंपरेत शुद्ध मन जे असतं त्याला काही ग्रंथ वाचावेसे वाटतात, त्याला अध्यात्माचा विचार करावासा वाटतो, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावासा वाटतो, सत्संगतीत राहावंसं वाटतं, की कुठेतरी तीर्थयात्रेला जावंसं वाटतं. असं जे शुद्ध मन असतं ते जास्तीत जास्त परमसुख कुठं असेल त्या सुखासाठी ते प्रयत्नशील असतं. प्रत्येक कार्याला मनाची ओळख पटली पाहिजे. असं जे अशुद्ध मन आहे ते अशुद्ध मन कसं सोडायचं, शुद्ध मनाची संगती कशी धरायची यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी मनाचं स्वरूप ओळखलं पाहिजे. जोपर्यंत मनाचं स्वरूप आपण ओळखत नाही आहे तोपर्यंत परमार्थात केलेली वाटचाल ही व्यर्थ आहे. असं जे मन आहे त्या मनाला कसं ओळखायचं? मन मुळात कसं आहे तर या देहात जीवाच्या सान्निध्यात असणारं मन सतत संकल्प विकल्प करत असतं आणि विषयांचा संचय करीत असतं. अशा मनाला ओळखण्यासाठी काय करायला पाहिजे तर सत्संगतीत राहायला पाहिजे. उत्तम संगतीचे फळते सुख, अधम संगतीचे फळते दुःख, आनंद सांडून या दुःख कासया धरावा. आपण काय करतो? सहजगत्या जी सुलभ असणारी संगती धरतो आणि भौतिक ज्ञानाच्या परंपरेची कास धरतो. पण काही माणसं असतात की त्यांना ते नको असतं. सत्संगतीत राहण्यासाठी आधी अभ्यास करतात, शुद्ध मनाचा संग धरतात, सत्संगतीत राहतात आणि अध्यात्माचं चिंतन करतात. पण हे करण्यासाठी मात्र काही पूर्वपीठिका असावी लागते. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असल्या गाठी
तरीच 80 भेटी होईल जनाशी. एखाद्या सत्संगतीत राहण्याचा जर प्रसंग आला, योग आला, तर ती पाठीमागची पुण्यही असावी लागते. म्हणून मनाचं स्वरूप जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत केलेला परमार्थ आंधळ्याची काठी धरून चालल्यासारखा आहे. पाण्यातील म्हैशीची साठी करणे हे बुद्धीच खोटी, शोधिल्या वीण हिंपुटी कासया व्हावे. एखादा प्रचंड असा तलाव असतो, त्या तलावात काही म्हशी बसलेल्या असतात, हजारो म्हशी बसलेल्या असतात, पण त्या पाण्यात डुंबलेल्या असतात, त्या वर दिसत नाही आहे. आणि अशा म्हशींची देवाणघेवाण म्हणजे व्यापार करायचा जर एखाद्या व्यापाऱ्यांनी ठरवलं तर योग्य होईल का? नाही होणार. कारण पाण्यात असणाऱ्या म्हशी त्या वर काढल्या पाहिजेत, त्या म्हशीचा बांधा पाहिला पाहिजे, शरीर बांधा पाहिला पाहिजे, ती दूध किती देते पाहिलं पाहिजे, तिला असणारं बालक काय मोठं आहे ते पाहिलं पाहिजे. सर्वांग ती म्हैस पाहिल्याशिवाय तिचा जो व्यापार करणं हे ठरेल ते चांगलं ठरणार नाही आहे. म्हणून पाण्यातील म्हैशीची साठी करणे हे बुद्धीच खोटी. तद्वत जोपर्यंत मनाचं स्वरूप समजत नाही तोपर्यंत आपलं जीवन कसं आहे हो? आंधळ्यासारखं आहे, आंधळ्यासारखं आहे. म्हणून परमार्थ करताना डोळस झालं पाहिजे, म्हणजे विवेकारूढ झालं पाहिजे. सतत सत्य काय असत्य काय याचा सतत तर्क केला पाहिजे आणि आपण जागं राहिलं पाहिजे. पाण्यातील म्हैशीची साठी करणे हे बुद्धीच खोटी, शोधिल्या वीण हिंपुटी कासया व्हावे. आपण समजा आजारी असलो, आपल्याला सर्दी झाली आहे, सर्दी झाली असेल तर त्याच्यावरती जर उपचार करायचा असेल तर कुठे गेलं पाहिजे हो? डॉक्टरकडे गेलं पाहिजे. शेजारच्या आजीबाईला विचारलं की आजी मला सर्दी झाली आहे, काय करायचं? आजीला त्यातलं ज्ञान नसतं. आजीला एकच माहिती असतं की काहीतरी खायला द्यायचं. आणि मग त्या आजीनं ताक दिलं, ताक दिल्यानंतर सर्दी वाढली. दोष कुणाचा आहे हो? आजीचा दोष का आपला दोष? रोग्याचा दोष आहे. प्रचिती वीण औषध घेणे तरी धडची मळी न होणे, अनुमाने कार्य करणे ते विहित नव्हे. म्हणून आपण काय करतो? जीवनभर अनुमानांनी वाटचाल करत असतो. प्रवृत्ती मार्ग हा अनुमानाची वाटचाल आहे बरं. आणि दक्ष राहून परमार्थात वाटचाल करणारा जो साधक असतो तो सतत दक्ष असतो. मी घर का सोडलं, मला काय मिळवायचं आहे, कुणाच्या संगतीत राहायचं आहे आणि काय व्हायचं आहे याची जाणीव ज्याच्या ठिकाणी असते तो विवेकारूढ झालेला असतो. त्यांनी शुद्ध मनाची कास धरलेली असते. आणि सामान्य माणसं जी असतात ते अशुद्ध मनाची कास धरून जीवनभर वाटचाल करत असतात, पण त्यातून सुखाची प्राप्ती होत नाही आहे. मग सुखाच्या प्राप्तीकरता जाणत्याची संगती धरली पाहिजे, जाणत्याची संगती धरावी. अनुमाने कार्य करणे हे विहित नव्हे. जैसे मीनाचे चाळकपण तैसे मनाचे चपळपण, जळ सोडिता आपण मरोनी जाये. पाण्यातला मासा पाण्यातून वर काढला तर काय होतं? 10 मिनिटात तडपडून मरून जातो. तसं परमसुखापासून आपण वंचित आहोत आणि परमसुखापासून वंचित आहोत म्हणून आपल्याला प्रतिजन्मी आत्मघात कोणी करावे गणित. आपण जो जन्माला येतो आणि मरतो, सतत आपली जी परंपरा चालू आहे त्याचं कारण संगती. जैसे मीनाचे चाळकपण तैसे मनाचे चपळपण. मन दिसत नाही आहे. आकाशात वायू आहे हे निश्चित, पण वायू कधी दिसतो का हो? वायू दिसत नाही आहे. वायू जसा दिसत नाही तसं मन आहे, पण मन दिसत नाही आहे. वायूची लहर आपल्या अंगावरती आली की आपल्याला समाधान वाटतं, वायू आहे असं वाटतं. तसं मन संकल्प विकल्प करून ज्या वेळेला विषयाशी स्थिर होतं, तो क्षणभर विषयाचं सुख आणून देतं ते मन, त्यावेळेला मन आहे असं वाटतं, पण मन दिसत नाही, सापडत नाही. असं चंचल मन आहे. म्हणून मनाचं एखाद्या मदिरा दिलेल्या माकडाची अवस्था जशी तशी ह्या मनाची अवस्था आहे. उठल्यापासून झोपेने कोलमडून पडेपर्यंत विषयाचं चिंतन करणं हे मनाचं काम आहे. आणि त्या विषयाच्या चिंतनातल्या मनाला बाहेर काढणं हे साधकाचं काम आहे. साधकाची परंपरा का हो? घरदार सोडायचं, जीवनभर विषयाचं सुख सोडायचं, ज्या सद्गुरूच्या सान्निध्यात राहायचं, तिथं जे जे असेल
ते घ्यायचं राहायचं. हा त्याग का करावा लागतो? तर परमसुखासाठी, क्षणभर सुखासाठी प्रयत्न करावा लागत नाही आहे. ते बाजारात मांडलेलेच आहेत विषय, ते आपल्याला मिळत असतात. पण ते परमसुख मिळवण्यासाठी सर्वसंग परित्याग करून सिद्धांच्या सान्निध्यात राहावं लागतं. जैसे मीनाचे चाळकपण तैसे मनाचे चपळपण, संग सोडिता आपण मरोनी जाये. प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न कुठे होतो? नरदेहात होतो. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. जो जो की जे परमार्थला हो, तो तो पावे सिद्धी ते. या नरदेहात काय काय परमेश्वराने तुम्हाला दिले हो? एक सुदृढ देह दिलाय, उत्तम बुद्धी दिलेली आहे आणि विवेक दिलाय. पशुदेही नाही गती ऐंशे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. जर परलोक अनुभवायचा असेल तर काय केलं पाहिजे? सत्संगती धरली पाहिजे. धन्य आहे सत्पुरुषों का संग, बदल दे ते जीवन का रंग. जीवनाचा रंग जर बदलायचा असेल, अहो झेंडूचं झाड लावलं, पण जोपर्यंत झेंडूला फूल आलं नाही आहे तोपर्यंत त्या झाडाचा रंग कळत नाही आहे. जर हिरव्या झाडाला एकदा भगवा झेंडू लागला की आपल्याला असं वाटतं की हे झाड भगवं आहे. का? तर सत्संगतीत गेल्याशिवाय आपलं जीवन काय आहे हे कळत नाही आहे. आणि मानवी जीवन तेवढ्याच करता आहे की अनेक जीवन आहेत, 84 लक्ष योनी आहेत, पण त्या सगळ्या भोग योनी आहेत. जर सुटायचं असेल तर या नरदेहातच, याच जन्मी येण्याची काळी, संसारी होई जे निराळे, सख्य पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. जर आपल्याला काही गाठायचं असेल, साधायचं असेल तर याच जन्मात साधता येतं, अन्य पशुदेही नाही गती. योग, योग कशाला म्हणतात? विषयांचा संग जडला की योग म्हणतात. जी माणसं सामान्य असतात अशुद्ध मनाची संगती धरतात, आणि अशुद्ध मनाची संगती धरली की विषयांचा संग जडतो. विषयांचा संग जडला की त्याला योग असं म्हणतात. पण तो योग कसला आहे? विषयांचा योग. त्यातून खरं सुख नाही आहे. पण काही माणसं असतात की त्या शुद्ध मनाला आपल्या ताब्यात धरून आत्मानुसंधान करतात, आणि आत्मानुसंधानाने स्वरूपाच्या प्राप्तीशी ऐक्य जुळवतात. त्यालाही योग म्हणतात. त्याला ब्रह्मानंदाचा योग असं म्हणतात. जीव शिवाऐक्य योग म्हणतात. गुरु शिष्यांचा योग म्हणतात. माया ब्रह्मीचा योग असं म्हणतात. दोन वस्तूंचं ऐक्य म्हणजे योग. तो योग कशाने साध्य होतो? उपासनेने साध्य होतो. जर प्रत्येक माणसाने ठरवलं की उपासना करायची तर तो योग साध्य होतो. उपासना कशा कशाची केली जाते? प्रपंचाची उपासना केली जाते, गाण्याची उपासना केली जाते, आणि परमार्थाची उपासनाही केली जाते. आपण सर्वजण प्रपंचाची उपासना करत आहात, पण प्रपंच सुखी झाला आहे का? काही जणांचा झाला असेल, काही जणांचा झालेला नाही. असं का झालं? तर उपासना केली नाही म्हणून. उपासनेचा अर्थच की त्या वस्तूच्या जवळ जाणं, सन्निध राहणं, त्याला उपासना असं म्हणतात. जर प्रपंचाची उपासना करायची असेल तर एखादी आजी असते की वयाच्या 20व्या वर्षी ती त्या घरात जाते, आपल्या घरात जाते, आणि वयाच्या 20व्या वर्षापासून ते 80व्या वर्षीपर्यंत प्रपंच 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 प्रपंचातून डोकं बाहेर काढत नाही आहे. तिचा संसार अत्यंत उत्तम होतो, गोकुळ नांदतं. तिच्या भोवताली 80व्या वर्षी नातू पणतू खापरपणतू अनेक वर्तुळ असतं. घरात संपत्ती असते. इतकंच काही गाई गुरं डोरं संपत्ती कारखाना जे काही असायचं ते असतं. त्याला प्रपंचाची उपासना असं म्हणतात. म्हणजे उपासना केली की त्याचं फळ आहे. काही माणसं उपासना करत नाही आहेत. सकाळी उठतात, हॉटेलमध्ये चहा प्यायला जातात, 12 वाजता कुठेतरी जेवायला जातात, संध्याकाळी लॉजवरती झोपायला जातात. प्रपंच झाला का हो? प्रपंच सुखाचा झाला नाही आहे, चंगळ केली. अहो ज्यांच्या घरी गोकुळ नांदतंय ती आजी, ती सुखाची. त्याला प्रपंचाची उपासना असं म्हणतात. आणि अशी प्रपंचाची उपासना केल्यानंतरच प्रपंच यशस्वी होतो. ठीक आहे, जन्ममरणाची परंपरा सुटत नाही आहे,
पण 80 वर्ष 60 वर्ष त्या प्रपंचातलं सुख मिळालं आणि कृतार्थ झाली आजी. म्हणून उपासनाच केली पाहिजे. काही गायक उपासना करतात दिवसभर, तबला पेटी तंबोरा स्वर सतत लावत असतात आणि अशी 12 वर्ष संगीताची उपासना करतात. 12 वर्ष संगीताची उपासना केल्यानंतर 3 तासाची मैफल यशस्वी होते. तोपर्यंत नाही यशस्वी होत. का होत नाही आहे? तर उपासना केलेली नसते. काही सामान्य माणसं आपली टिमकी वाजवत असतात, पेपरला देतात आणि कार्यक्रम ठेवतात. का ठेवतात? मोठेपणासाठी. स्वर लागत नाहीत. का लागत नाहीत? उपासना केलेली नाही आहे. तबला लावता येत नाहीत. का लावता येत नाहीत? उपासना केलेली नाही आहे. कुठलीही उपासना केल्याशिवाय त्यात यश मिळत नाही आहे. नुसतं यश नाही आहे तर हजारो माणसं डोलली पाहिजे. त्याला संगीत असं म्हणतात. संगीताची जर उपासना करायची असेल तर अशी उत्तम संगीताची उपासना करून काही माणसं यशस्वी झालेली आहेत. आज भारतात आहेत, भारताच्या बाहेरही आहेत. केवळ पेपरला त्या व्यक्तीचं नाव ऐकलं की हजारो माणसं त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. स्वर लावले की समजावं की भीमसेन जोशी गातायत. आपण टीव्हीच्या जवळ जातो. का हो? किती मला वाटतं 3 तप तो माणूस उपासना करतोय. म्हणून उपासनेनं कोणतंही कार्य यशस्वी होतं. समर्थांनी परमार्थाची उपासना सांगितली, पण परमार्थाची उपासना समर्थांनी नुसतं जप आणि पुस्तक वाचण्याला सांगितली नाही आहे. समर्थ म्हणतात पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे तरी गुरु कासया करणे. अहो कुठल्या तरी गुरुशी नतमस्तक व्हायलाच पाहिजे. आणि मग 12 वर्ष कुठली उपासना सांगितली आहे? जपाची सांगितली नाही आहे, आत्मारामाची उपासना सांगितली आहे. आणि प्रत्येकाला अंतिम उपासना जर कुठली असेल तर आत्मारामाची उपासना आहे. म्हणून समर्थ म्हणतात आत्माराम उपासना तेणे पावले निरंजना निस्संदेहे अनुमाना ठावची नाही. आत्मारामाच्या उपासनेनं जीवन कृतार्थ होतं. आत्मा कसा आहे हो? स्वयंप्रकाश आहे. आत्मा आनंद घन आहे आणि आत्मा चैतन्यमय आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा आहे. ओळखलाय का हो? नाही. का? उपासना नाही. आत्म्याची उपासना करण्याकरता 12 वर्ष अंतर्मुख व्हावं लागतं. ह्या सर्व विषयांचा त्याग करून मनाला अंतर्मुख ठेवून आत्मारामाशी सतत एकरूप व्हावं लागतं. त्याला आत्म्याची उपासना असं म्हणतात. आणि आत्मारामाच्या उपासनेनं माणूस कृतार्थ होतो, तोपर्यंत नाही. मग आत्मारामाच्या उपासनेनं पहिल्यांदा काय होतं? एकदा मन अंतर्मुख होऊ लागलं की सुख वाटायला लागतं. सुख होता होता आनंदाची प्राप्ती होते आणि आनंदाची प्राप्ती होता होता एकदा मन निर्विकार झालं की त्या सहज समाधीचा भाव समाधीचा अनुभव यायला लागतो. आणि एकदा आत्मसाक्षात्कार झाला, ज्ञानाचं विज्ञान झालं की तो माणूस कृतार्थ होतो, नित्यमुक्त होतो, जीवनमुक्त होतो, विदेहमुक्त होतो. अशी अवस्था प्राप्त होते. अशी का होते? उपासनेनं होते. जीवनभर त्या आजीबाईनं जशी प्रपंचाची उपासना केली तशी साधकांनी आत्मारामाची उपासना केली पाहिजे. आणि आत्मारामाच्या उपासनाखेरीज आपला परमार्थ यशस्वी होत नाही हे निश्चित आहे. देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाविजे निर्गुण, निर्गुण ज्ञाने विज्ञान होत आहे. आत्मा कसा आहे? सगुण निराकार आहे. तुमच्या ठिकाणी आत्मचैतन्य आहे. जसं मन दिसत नाही तसा आत्माही दिसत नाही आहे. देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाविजे निर्गुण, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला त्या परतत्वाशी एकरूप होता येत नाही. आणि परतत्वाशी एकरूप व्हायचं असेल तर आत्मारामाची उपासना अंतर्मुख झालं पाहिजे. सर्व संग परित्याग करून अंतर्मुख जो साधक होतो त्याला काही दिवसात, काही वर्षात, 12 वर्ष सोडून द्या, काही सिद्ध ह्या भारतात असे झालेत 3 वर्षात त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. आणि काही साधकांना 3 तप गेले तरी साक्षात्कार होत नाही. कुठं चुकतं हो? कुठे चुकतं? तर संधान चुकतं. बाण सोडला तर तिथे टचकन का जातो? तर संधान, शरसंधान. मन एकाग्र केल्याशिवाय तो बाण त्या ठिकाणी जाऊन जसा भिडत नाही आहे, तद्वत
मन एकाग्र करून आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करून स्वरूपानुसंधान धरल्याखेरीज आत्मसाक्षात्कार ज्ञानाचं विज्ञान होत नाही. म्हणून ज्ञानाचं विज्ञान होण्यासाठी सिद्ध पुरुषांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. आपल्याला अपमान वाटतो की आपला एखादा भाऊ, आपला एखादा मुलगा आश्रमात गेला आणि भगवं बांधून फिरला तर वडिलाचा अपमान होतो वडिलांना. अरे, माझ्या घरात इतकं सगळं असताना माझा मुलगा वैरागी झाला, भिकारी झाला. भिकारी नाही, तुम्ही भिकारी आहात. एक लक्षात ठेवा, भिकारी याचा अर्थच असा की ज्याच्याकडं समाधान नाही तो भिकारी आणि ज्याच्याकडं समाधान आहे तो श्रीमंत. भिकारी आणि श्रीमंत कसं ओळखायचं की जो मनाने श्रीमंत आहे तो श्रीमंत आणि जो मनाने दरिद्री आहे, विषयाचंच चिंतन करतो, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, तो दरिद्री. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. अरे, या परमार्थाची सरी कोणास द्यावी? पहा, एखादा साधक जर रानामनात गेला आणि लंगोटी लावून समजा त्या ब्रह्मानंदात निमग्न झाला तर श्रीमंत कोण हो? तो श्रीमंत जो वैराग्यशील आहे, लंगोटीवर आहे, ज्याला अन्न खाण्याचं भानही होत नाही आहे, सदा स्वरूपानुसंधानात आहे, तो श्रीमंत. दिल्लीला जे गादीवर आहेत ते श्रीमंत नाही आहेत. अहो, ज्यांना सतत फॉर्मच्या गादीवर सुद्धा गरम वाटतंय, थंड प्याल्यानंतर सुद्धा गरम वाटतंय आणि सततच अस्वस्थ वाटतंय, तो भिकारीच. दिल्लीच्या दरबारात भारताची सत्ता ज्याच्या हातात आहे तो दरिद्री, साधक श्रीमंत असतो. म्हणून नराचा नारायण होण्याचं सामर्थ्य कुठे आहे? साधकाच्या ठिकाणी आहे, त्यांच्या ठिकाणी नाही आहे. 5 वर्षानंतर भिकारी, त्याच्याहून भिकारी, कुत्रंसुद्धा विचारत नाही आहे. असं का होतं? तर चुकीच्या मार्गाने केलेला प्रयत्न. प्रत्येक माणसाने स्वतःच्या समाधानासाठी कोणता प्रयत्न करावा? आत्मसुखासाठी प्रयत्न करावा. आत्मसुख ज्याला प्राप्त झालेला आहे तोच खरा सुखी, अन्य सर्व भिकारी. चराचर विश्व हे जड आहे, सगुण आणि साकार आहे, आपल्याला डोळ्याला दिसत आहे. तुम्ही विमानातून गेला तर जगाची प्रदक्षिणा जरी काढली तरी तुम्हाला हे सगळं पाणी, पृथ्वी, हे जी पंचभूत हेच दिसणार आहेत, अन्य काहीही दिसणार नाही आहे. कारण तुमच्या दृष्टीचा जो दोष आहे, बहिर्मुख होऊन जड बघायचं, हा जो तुमच्या ठिकाणी दोष आहे, अशी जर पृथ्वी काय पाहिली तर चराचर विश्व हे जड आहे, सगुण आहे आणि साकार आहे. याचा संग आपल्याला काडी मात्र उपयोगाचा नाही, एक लक्षात ठेवा. काहीही नाही आहे, दुःखच होणार. पंचभूताच्या संगतीत राहून जर काय होत असेल तर बहिर्मुख दृष्टी, अशुद्ध मन, विषयांची संगती, अशा मनाला समाधान होत नाही आहे. म्हणून पृथ्वी ही कशी आहे? जड, सगुण, साकार आहे. आत्मा कसा आहे? सगुण निराकार आहे. आत्मा सगुण निराकार आहे, चंचल आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे, आनंदघन आहे, चैतन्यमय आहे, अत्यंत चपळ आहे. पण कसा आहे? सगुण निराकार ब्रह्म आहे तो. कारण पहा, मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्षानुसंधान करत असेल तर कोणत्या माध्यमाने? आत्म्याच्या माध्यमाने, आत्मानुसंधानाने स्वरूपाचं ज्ञान होतं, तोपर्यंत होत नाही आहे. म्हणून जे सगुण निराकार आहे ते आपल्याच देहात आहे, त्यालाच शोधायचं आहे. आपली साधना जर बहिर्मुख असेल तर समाधान मिळत नाही आहे. अंतर्मुखतेची साधना असेल तर ज्या संतांच्या सान्निध्यात आपण राहतो त्या संतांची जी प्रक्रिया आहे, त्यांचा भक्तिमार्ग आहे का, ज्ञानमार्ग आहे का, योग मार्ग आहे का, निस्संग योग मार्ग आहे, त्या मार्गाने ते आपल्याला प्राप्त होत असतं. पण प्रयत्न हा आपण करायचा आहे, यश आपणच मिळवायचं आहे. निर्गुण कसा आहे? निर्गुण हे निराकार आहे. निर्गुण ब्रह्म जे आहे ते चराचराला व्यापून आहे, निश्चित आहे, पण दिसत नाही आहे. आहेपणाच्या अस्तित्वानं ते आहे. पहा, याला दृष्टांत, एक प्रचंड असं आंब्याचं झाड होतं, ज्याला देशी आंबा आपण म्हणतो, की ज्याचा बुंधा 5 मीटरचा मोठा आहे, प्रचंड वृक्ष आहे. त्याला 5-50 हजार कैऱ्या लागलेल्या आहेत. 5-50 हजार कैऱ्यांनी तो आंब्याचा वृक्ष बहरलेला आहे.
कैऱ्यांचा काही उपयोग होतो का हो? काहीही उपयोग होत नाही आहे. आंब्याला बारक्या बारक्या कैऱ्या असतात, त्या कैऱ्यांचा काहीही उपयोग होत नाही आहे. का होत नाही आहे? समजा तुम्ही एक त्यातल्या 25, 50, 100 कैऱ्या काढून आणल्या, त्या ठेचल्या, त्यात मीठ घातलं, मुलांना खायला दिल्या, काय होईल? दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे जावं लागेल. कुणाला ताप येईल, कुणाला डोकं दुखेल आणि सर्दी होईल, काहीतरी होईल. त्या कैऱ्यांचा यत्किंचित उपयोग नाही, पण झाडावर असतात, त्या असल्या पाहिजेत. कारण त्याशिवाय पाडाचे आंबे होत नाहीत, त्याशिवाय पक्वा आंबा होत नाही. म्हणजे प्राथमिकदृष्ट्या 5-50 हजार आंब्याच्या कैऱ्या असल्या पाहिजेत, पण त्या उपयोगाच्या नाहीत. 1-2 महिन्यांनी त्याच कैऱ्या मोठ्या झाल्या, पाडाचे आंबे झाले. आणि पाडाचे आंबे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी त्यातले 100 आंबे काढून आणले, तर त्याचं कच्चं लोणचं होतं, गूळ आंबा होतो, साखर आंबा होतो, काही ना काहीतरी खाण्याचे पदार्थ होतात, माणसाला त्याचं समाधान वाटतं. समजा त्यानंतर 1 महिना गेला, ते आंबे पूर्ण पाड आला की शेतकरी काढतो आणि तो आडीला घालतो. आणि आडीला घातल्यानंतर 8 दिवसांनी त्या खोलीच्या अवताभोवताली जरी तुम्ही गेलात तर अमृतमय गोडी असा सुगंध येतो की इथे काहीतरी चांगलं आहे असं भोवतालीसुद्धा वाटतं. समजा त्या शेतकऱ्याने त्यातले 100 आंबे काढून आणले आणि त्याचा सुंदर असा आंबरस केला, तर तो तर अधिकच चांगला, अमृततुल्य असतो. म्हणजे त्या आंब्याच्या झाडावर लगटलेल्या कैऱ्या, पाडाचे आंबे आणि पक्व झालेले आंबे याची जर गणती करायचं झालं तर 80,000 या पृथ्वीतलावरची माणसं त्या कैरीप्रमाणे आहेत. काहीही उपयोग नाही. जन्माला येणं आणि 1 दिवस जाणं, जन्माला येणं आणि 1 दिवस जाणं, याचा अर्थ की ह्या पृथ्वीतलावरची संख्या कमी होऊन देत नाही आहे, सतत तेवढी संख्या असते. अशी 80% माणसं त्या कैरींसारखी या पृथ्वीतलावरती आहे. ना त्यांना परमार्थ, ना त्यांना सुख, ना काही चांगलं, काही नाही आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत विषयांचं सुख घेत घेत संग्रह करायचा आणि 1 दिवस मन, वासना आणि चैतन्य निघून जायचं आणि पुन्हा त्यानुसार संचितानुसार पुन्हा जन्माला यायचं. अशी 80% संख्या आहे आणि ती परमेश्वरांनी खास निर्माण केलेली आहे. आपला दोष नाही आहे. 15% माणसं त्या पाडाच्या आंब्यासारखी आहे. पाडाचा आंबा कसा असतो, काही उपयोगाला येतो, तसं 15% माणसं परमार्थ करीत असतात, साधना करीत असतात, जपमाळा करीत असतात, पुस्तकं वाचत असतात, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात, वेदांताचा अभ्यास करतात. अशी 15% माणसं आहेत आणि त्यानुसार ह्या पृथ्वीतलावरचा तोल सांभाळला जातो. एक लक्षात ठेवा की एखाद्या गावात 1-2-3 हजार माणसं अशी सामान्य आहेत, 1-2-3 माणसं जर अशी विद्वान असली तर त्यांच्याकडे या सगळ्या लोकांचं लक्ष असतं की हा माणूस चांगला आहे, हा माणूस चांगला आहे. पण तसं आपल्याला होता येत नाही, खंत असते. पण असे आदरणीय माणसं असावी लागतात. 15% माणसं अशी असतात. 5% माणसं परिपूर्ण झालेली असतात साधना अभ्यास करून, की कैऱ्यांचा काही उपयोग नाही आणि जन्मताच ओळखलेलं असतं. नाही, आपल्याला असं सामान्य माणसासारखं जगायचं नाही. शंकराचार्यांनी आणि ज्ञानेश्वरांनी जन्मताच ओळखलेलं होतं की नाही, मी प्रपंचाचा नाही. शंकराचार्यांना त्यांची आई परवानगी देत नसताना त्यांनी संन्यास घेतला आणि आईला सांगितलं मला संन्यास घ्यायचा आहे. संन्यास घेतला. आईने विरोध केला. विरोध केल्यानंतर आईला बोलावलं, ये म्हणले, नदीवर ये, जरा काम आहे. आणि त्यांनी केलं काय तर आपला 1 पाय माशाच्या तोंडात, मगरीच्या तोंडात दिला आणि आईला सांगितलं, पहा मला मगर ओढून नेते, मी जगलं पाहिजे का, काय केलं पाहिजे सांग आता. ही मगर मला एवढ्याच करता सोडते, जर परमार्थ करणार असशील तर तुला सोडतो, प्रपंचात राहणार असशील तर तुला खाली घेऊन जातो, अशी ही मगर म्हणते. काय करू सांग. आईने सांगितलं, नमस्कार, तुला जे करायचं ते कर. म्हणजे शंकराचार्यांनी आईला सुद्धा थोडंसं बनवलं, पण नुसतं बनवलं नाही आहे, सर्व जगांना थक्क केलं. 32 वर्षाचा माणूस 21 वादांचं खंडन करतो. एक लक्षात ठेवा, ते त्या वादाने आजपर्यंत ते डोकं वर काढलेलं नाही आहे.
शून्यवाद, मायावाद, भ्रांतिवाद, भ्रमवाद जे वाद आहेत ते पुन्हा कुणाला खोडता येत नाही आहे अशा वादांचं खंडन केलं. असे हे महापुरुष पहिल्यांदाच येतात. ज्ञानेश्वर तसेच आले, आपण मात्र तसे आलो नाही. का आलो नाही आहेत? पूर्वजांच्या पुण्यकोटी. पूर्वजांनी पुण्य केलं नाही, आम्ही पुण्य केलं नाही, आपल्याला सुटावं असं वाटत नाही आहे म्हणून पुन्हा पुन्हा येतो आणि पुन्हा पुन्हा जातो. जी 5% माणसं आहेत ती मात्र निस्संदेह अशी असतात. आल्यापासूनच वैराग्य आणि विवेक वैराग्य, विवेक वैराग्याने त्यांचं सतत जीवन असं तेजस्वी असतं. जीवनाचं सार काय असेल तर वैराग्य एक लक्षात ठेवा. विवेक श्रेष्ठ का वैराग्य श्रेष्ठ यात जर बघायचं असेल तर वैराग्य श्रेष्ठ एक लक्षात ठेवा. काही माणसं विवेकशील असतात पण पुन्हा राजकारणात पडतात. उत्तम विवेक असतो पण त्यांना असं वाटतं की समाजाचा नेता कोण व्हावं, आपणच व्हावं, समाजाचं भलं कुणी करावं, आपणच करावं, कारण तो विवेक असा घसरतो, मोठेपणामुळे घसरतो. वैराग्य मात्र घसरत नाही आहे. म्हणून विवेक आणि वैराग्य तेच जाणीजे महद्भाग्य, वैराग्यापरते भाग्य आणिक नाही. तर विवेक आणि वैराग्याचं तौलनिक अभ्यास केला तर वैराग्य जबरदस्त असावं लागतं आणि मग विवेकानं मोक्षापर्यंत जाता येतं. आणि म्हणून 5% जी माणसं असतात अमृतमय गोडी कशामुळे होते तर विवेक वैराग्याने त्यांनी ते स्वरूप गाठलेलं असतं. आत्माराम उपासना तेणे पावले निरंजना, निस्संदेह अनुमाना ठावची नाही. आत्मारामाच्या उपासनेनं त्यांनी ते स्वरूप गाठलेलं असतं आणि त्या स्वरूपाच्या सान्निध्यात सतत राहिल्यामुळे नित्यमुक्त, जीवनमुक्त आणि विदेहमुक्त अवस्था त्यांना प्राप्त झालेली असते. एक प्रचंड असा तलाव होता. एक साधक गेला, उपासना करत होता. त्याला सतत वाटायचं की स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे, स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे, असं त्याला एक ध्यास लागलेला होता. आणि सहज खडकावर उभा राहिला आणि प्रतिबिंब पाहिलं. पाणी कसं होतं? स्वच्छ होतं आणि असं निश्चल होतं, हलत नव्हतं, वाऱ्याने कुठेही लाट आलेली नव्हती. साधकांनी पाहिलं, वा रे वा, म्हण असं आपलं स्वरूप दिसलं पाहिजे. हा म्हणला माझा फक्त आकृती दिसते, पाण्यात आपली आकृती जशी स्थिर दिसते, माझं मन जसं त्याच्यावरती एकाग्र झालेलं आहे तसं स्वयंप्रकाश आत्म्यावरती एकाग्र झालं पाहिजे आणि निश्चल असं त्या स्वरूपासारखं आपलं स्वरूप दिसलं पाहिजे. असं जेव्हा त्याला वाटलं त्यावेळा तो अधिक वैराग्यशील झाला. कुठेतरी वैराग्य उमटण्यासाठी काहीतरी आदर्श असावे लागतात, कुठेतरी चुलूक दिसलेली असली पाहिजे. उगीच वैराग्य उत्पन्न होत नाही आहे. म्हणून पाण्यात जसं आपलं प्रतिबिंब जसंच्या तसं दिसतं तसं तो साधक निर्विकार सतत स्वरूपाशी तन्मय असतो. जी गुरुनी दिलेली उपासना निश्चित असते आणि आनंदात बहरलेला असतो. हे कशामुळं होतं तर आत्मारामाच्या उपासनेने होतं. म्हणून समर्थ म्हणतात माझी उपासना ऐशी. माझ्या या संप्रदायाची उपासना कोणती आहे? आत्मारामाची उपासना आहे. आत्मारामाच्या उपासनेनं स्वरूपापर्यंत जाता येतं आणि प्रत्येक मानवाचं इति कर्तव्य जर काय असेल तर प्रवृत्ती मार्ग हे इति कर्तव्य नाही आहे, ते प्रारब्धानं प्राप्त झालेलं आहे म्हणून. पण प्रत्येक मानवाचं इति कर्तव्य जर काय असेल ते परमतत्व साधून त्या परमतत्वाशी एकरूप होणं हे प्रत्येक मानवाचं इति कर्तव्य आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय काम हो? सत्य संकल्प आणि त्या शुद्ध मनाची कास धरून त्या स्वरूपाशी तन्मय होणं हे प्रत्येक साधकाचे इति कर्तव्य आहे. असा हा समर्थांचा दिव्य आणि तेजस्वी संदेश मी समर्थांच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थली सुखघना तेथेची होई जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया राम राय, कल्याण करी राम राया, कल्याण करी
जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया राम राम कल्याण करी राम राया कल्याण करी राम राय तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया राम कल्याण करी राम राया राम राम कल्याण करी अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले तुझा तुची सावरी दयाळा कल्याण करी राम राया राम कल्याण करी राम राया राम राम कल्याण करी कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया राम राम कल्याण करी राम राया राम राम कल्याण करी राम कोठे जावे काय करावे काय करावे कोठे जावे काय करावे काय करावे आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया राम कल्याण करी राम राया राम राय कल्याण करी दास म्हणे आम्ही केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो दयेशी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया राम कल्याण करी राम राया राम कल्याण करी राम राम जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया राम राम कल्याण करी राम राया राम राम कल्याण करी राम राया
श्री राम समर्थ. श्री समर्थांचे निश्चित मत असे की जे तत्वज्ञान जीवनात उदय पावत नाही किंवा जीवनाचा खरा अर्थ समजावूनच घेत नाही ते निरुपयोगी असते. जीवन जगताना जन्माच्या क्षणापासून अंतकाळच्या क्षणापर्यंत देहाच्या सर्व हालचालींमध्ये सतत चैतन्य देणारा आत्मा म्हणजेच जगाच्या अंतर्यामी विलसणारी एक अखंड, अविभाज्य आणि स्वयंप्रकाशित असणारी ज्ञानज्योतच, जी सतत आपल्या हृदयात तेवत असते. प्रत्येक माणसाने आपल्या अंतरंगातील या ज्योतीचे भान ठेवून आपल्यातील सुप्त शक्ती जाग्या कराव्यात आणि आपले आणि इतरांचे जीवन आनंदमय करावे, असे सहज समाधीचे हे दासबोधातील तत्वज्ञान. समर्थ संप्रदायातील 30-40 वर्षाच्या दासबोधाच्या प्रदीर्घ अभ्यासाने ज्यांचे अध्यात्मचिंतन ही तितक्याच परिपक्वतेला पोहोचलेले आहेत, अशा समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी या अनुभवी, अभ्यासक आणि अधिकारी साधकाकडून अध्यात्माचं वाचन, श्रवण, मनन, चिंतन या मार्गाने एक एक पायरी वर चढत हे तत्वज्ञान जीवनात कसं उतरवावं याचं अतिशय सहज, सोप्या आणि सुंदर भाषेत सर्वांना समजेल असं सुरेखचं विवेचन दासबोधातील तत्वज्ञान या VCDद्वारे मीरा फोटो फिल्म्स पुणे ही संस्था आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. हे कार्य जिज्ञासू साधकांना उपयोगी पडावे हीच अपेक्षा आणि सदिच्छा. जय जय रघुवीर समर्थ. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यमूर्तिम् आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिकामान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. युगान युगे एकटा एक चालवितो तिन्ही लोक. त्या आत्म्याचा विवेक पाहिलाची पहावा. पहा, अनेक युग गेली. या पिंड ब्रह्मांडाची धारण पोषण करणारा स्वयंप्रकाश चित्स्वरूप नित्य असणारा आत्मा, या आत्म्याला अंतर्मुख होऊन जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. केवळ बहिर्मुख दृष्टी ठेवून जगात देव आहे का अशी प्रश्नचिन्ह करणं योग्य नाही. समर्थ म्हणतात, कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवाशी पहावे, तरीच काही एक पडे ठावे गौप्य आणि गुह्य. एखादा प्रचंड असा तलाव असतो आणि त्या तलावात खूप पाणी असतं, पण त्या पाण्यावरती केर कचरा शेवळ साचलेलं असतं. केर कचरा शेवळ साचलेलं असतं म्हणून पाणी दिसत नाही. पाणी दिसत नाही म्हणून त्या तलावात पाणीच नाही हे विधान बरोबर आहे का? नाही. जर आपण थोडा प्रयत्न केला, तो केर कचरा बाजूला केला
शेवळ बाजूला काढलं आणि जर त्या पाण्यावर फुंकर मारली तर स्वच्छ असं पाणी पिण्यासारखं असतंच असतं. तद्वत परमेश्वराने निर्माण केलेला हा कर्तृत्व पसारा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, चराचर विश्व, हे थोडंसं विवेकाने जर बाजूला केलं तर स्वयंप्रकाश आत्मा आपल्या हृदयातच प्रकाशित होतो. त्याला अनुभवलं पाहिजे. हे कुठं घडतं? नरदेहात घडतं. पशुदेही नाही गती, ऐशे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. जे काही मिळवायचं असेल ते याच देहात, इथेच, याच जन्मी मिळवलं जातं. मानव प्रयत्न करतो. पहा, मानवाचा प्रयत्न सुरू असतो. आपल्यापासून 50 फुटावर समुद्र असतो आणि तो समुद्र एकसारखा धो 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 आवाज करत असतो. हत्तीच्या अंगासारख्या प्रचंड लाटांचा धुमाकूळ करतो. पण मानव इथे बसून तो समुद्र का खवळलाय याचं मर्म जाणतो. याच्याही पुढे एक मानव पाऊल टाकतो की पहा, अनंत अनंत असणारं आकाश, या गगनगर्भात काय असेल, कोणती शक्ती असेल आणि कशामुळे हे सगळं चराचर विश्व सुसूत्र चाललेलं आहे, मानव इथं बसून जाणतो. याच्याही पुढे मानव एक पाऊल टाकतो. त्रैलोक्याला प्रकाश देणारा, पण ज्याच्या प्रकाशाला त्रैलोक्यही अपुरं पडतंय, अशा ह्या सूर्यमंडलावरती कोणती शक्ती वास करत असेल? पहा, सूर्य सकाळी उगवतो, कोळी कोळी किरणं ह्या पृथ्वीतलावरती फेकतो, आपल्याला बरं वाटतं. पण तो सूर्य माध्यानी डोक्यावर आला की प्रखर आग ओकू लागतो, हाय हाय होते. पण सायंकाळी ती सकाळची कोळी कोळी किरणं, ते माध्यान्हकाळचं प्रखर तेज, उष्णता आपल्यात सामावून सूर्य अस्ताला जातो. मानव विचार करतो, हे कशामुळं घडतंय? याच्याही पुढे मानव एक पाऊल टाकतो. पौर्णिमेचा चंद्र डोक्यावर आला की समुद्राला चेष्टा सुरू होते. सोमकांत मण्याला पाजर फुटतो, सूर्यविकाशी कमले उमलतात, तर चकोरांना अत्यानंद होतो. हे कशामुळं होत आहे? मानव विचार करतो, हे कोण घडवतं, कशामुळं होतं? याच्याही पुढे मानव एक पाऊल टाकतो की पहा, ध्रुव तारा, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. दक्षिण ध्रुव कसा आहे? स्थिर आहे. तो रोज प्रकाश फेकत असतो. अत्यंत लहान आणि अत्यंत स्थिर असणारा दक्षिण ध्रुव एकसारखी किरणं फेकत असतो. एकदा नीलवर्ण तर एकदा हिरवा वर्ण, असं सतत तो फेकत असतो. मानवाचं ज्ञान हे अनुभवानं वाढत असतं, तर तर्क हा शिडीनं चढत असतो. अनुभवाला स्वयंप्रकाश जाणीवेचं अधिष्ठान असतं, तर तर्काला संकल्प विकल्प करणाऱ्या मनाचं अधिष्ठान असतं. असे सतत घडत जातं. याच्याही पुढे मानवाला असं दिसून येत आहे. पहा, सुवर्णमय असणारी सुवर्णाची लंका क्षणार्धात भस्मसात होते, तर दुसरीकडेच नेहरू नावाची आखीव रेखीव नगरं प्रस्थापित केली जातात. कोण घडवून आणतो? याच्याही पुढे मानवाला असं दिसून येतं की भूकंपाच्या धक्क्याने प्रचंड असणारी भूमी उद्ध्वस्त होते, तर दुसरीकडेच समुद्रात एक सुंदर असं बेट निर्माण होतं, वृक्षतानी गजबजलं जातं आणि अतिरमणीय स्थान म्हणून प्रसिद्धीला येतं. कोण घडवून आणतो? याच्याही पुढे मानव एक पाऊल टाकतो. पहा, प्रचंड असणार अरण्य, त्या अरण्यात वायूच्या गतीनं 2 काष्टांच्या घर्षणाने अग्नी तयार होतो आणि त्या अग्नीच्या
प्रयत्नाने ते रात्रीच्या रात्री सर्व अरण्य दहन केलं जातं. पण दुसरीकडेच श्रीमंताच्या बंगल्याच्या कंपाऊंडला 2 रोपडी सकाळच्या प्रहरी हसतमुखाने डोल देत असतात. कशामुळे घडतं? पण पहा, मानव विचार करतो, अरे माझी आई, वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा हे कुठून आले? त्यांनी कोणत्या एका नियामक शक्तीच्या आधारानं आपला संसार सुखाचा केला आणि ते आज कुठं गेले? याच्याही पुढे मानव विचार करतो की मी जन्माला आलो, लहानाचा मोठा झालो, आज नाही म्हणलं तरी शताब्दी ओलांडली, पण केव्हा ना केव्हा तरी त्याच मार्गाने आई, वडील, आजोबा, पणजोबा ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने मलाही जावं लागणार आहे. पहा, मानव विचार करतो, चराचर विश्व हे निर्माण झालेलं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत 1 वर्षातून 1 प्रदक्षिणा सूर्याभोवती घालते. म्हणजे हे चराचर विश्व कसं आहे? चर आहे. ह्या जगात अचर असं काहीही नाही. म्हणून समर्थांनी आपल्या दासबोधात एक सिद्धांत मांडलाय, जेथून सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. जगात अशी एकही वस्तू नाही की ती चिरकाल टिकणारी आहे. केव्हा ना केव्हा तरी तिची आयुष्य मर्यादा संपली की ती वस्तू नष्ट होते. जेथून सर्वही प्रगटे. पहा, एक आंब्याची कोय असते. ती आंब्याची कोय मातीत पुरली, तिला पाणी घातलं की तिला अंकुर फुटतो. अंकुर फुटला की त्याचं रोपडं तयार होतं. त्या रोपड्याचा मोठा वृक्ष होतो. तो वृक्ष एकदा फळाफुलांनी बहरला की त्याची आयुर्मर्यादा थोडी कमी कमी होत जाते आणि मग तो 60-70 वर्षांनी तो वृक्ष म्हातारा होतो आणि वाळून कुजून मातीमोल होतो. म्हणजे माती आणि पाण्यापासून निर्माण झालेला वृक्ष त्या मातीमध्ये आणि पाण्यामध्येच विलीन होतो, अन्य कुठेही तो नाश होत नाही. जेथून सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे. पहा, समुद्राचं पाणी सूर्याच्या उष्णतेने त्याची बाष्प तयार होतात आणि समुद्राचं पाणी आकाशात नेलं जातं. आकाशात योग्य असं हवामान तयार होतं आणि हवामान तयार झालं की एक दिवस विजांचा कडकडाट होतो आणि मग जलवृष्टी होते आणि ते सर्वही पाणी पुन्हा नाल्यांना, नद्यांना जाऊन समुद्राला मिळालं जातं. पाणीसुद्धा आपलं वर्तुळ पूर्ण करते. जेथून सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे. 2 जडकाष्ठांच्या घर्षणाने उष्णता निर्माण होते. त्या उष्णतेचं अतिकंपन म्हणजेच ही लाईट. कोयना नगरला जनरेटर चालू असतो आणि त्या घर्षणाने उष्णता तयार होते. त्या उष्णतेचं अतिकंपन म्हणजेच ही लाईट. पण त्या 2 जडधातू एकमेकापासून अलग होतील त्यावेळेला ही लाईट तिथेच विलीन होते. जेथून सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. भ्रम कशाला म्हणतात? एकाचं एक दिसणं याला भ्रम असं म्हणतात. भ्रांती कशाला म्हणतात? की जे अजिबात नाहीच ते आपल्याला भासतं, त्याला भ्रांती असं म्हणतात. आपण रस्त्याने जातो, रस्त्याने निघालो की आपल्याला एखादी वेडीवाकडी दोरी किंवा काठी पडलेली दिसते. ती पाहिली की आपल्याला भुजंगाचा भ्रम होतो. पण भुजंग असतो का? नाही. त्या ठिकाणी वेडीवाकडी पडलेली जी दोरी असते त्यामुळे आपल्याला सर्पाचा भ्रम निर्माण होतो. पण एक 5-10 मिनिटांनी ती दोरी हलत नाही, काहीच होत नाही, कुठली प्रक्रिया होत नाही असं वाटलं की आपल्याला वाटतं की नाही, ही दोरी आहे बरं, हा भुजंग नाही. हे केव्हा वाटतं? की त्या वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर. त्याच्याही पुढे आपण एक पाऊल टाकतो. श्रीमंताच्या घरी जातो आणि श्रीमंताच्या घरी
मोठमोठाले खांब असतात. आपण अलीकडे बसलो असतो आणि पलीकडच्या बाजूला त्या खांबाच्या विरुद्ध दिशेला अंधार असतो. तो अंधार पाहिला की आपल्याला सहजगत्या चोराचा भ्रम होतो. एक 5-10 मिनिटं गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ती सावली आहे, उजेडाची सावली आहे, तो चोर नाही. असं एकदा वाटलं की चोराचा भ्रम मिथ्या, वस्तू सत्य. म्हणजे कोणताही भ्रम भ्रमावरती निर्माण होत नाही, सत्य वस्तूवरती भ्रम निर्माण होतो. जेथून सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. भ्रम केव्हा नाहीसा होतो की त्या वस्तूचं ज्ञान झालं की भ्रम नाहीसा होतो. भ्रांती केव्हा नष्ट होते की जी वस्तू नाहीच तिचं सत्य ज्ञान झालं की ती भ्रांती नाहीशी होते. म्हणजेच कारणापासून कार्याची उत्पत्ती. पहा, श्रीमंताच्या घरी रवा आणि साखर विपुल असते आणि म्हणून कार्यरूपाने लाडू खाण्याची इच्छा होते. ती का होते? कारण असतं म्हणून. जर कारणच नसेल तर कार्य निर्माण होणार नाही. कारणापासून कार्याची उत्पत्ती. पण पहा, एखादा माणूस आहे की 18 पिढ्या दारिद्र्य आहे आणि 18 पिढ्या दारिद्र्य असणाऱ्या माणसाला लाडू खाण्याची इच्छा होईल का? नाही होणार. का होणार नाही? कारणाचा अभाव. म्हणून कारणापासून कार्याची उत्पत्ती. कारणापासून कार्याची उत्पत्ती जशी तशीच आनंदापासून जगाची उत्पत्ती. आपलं हिंदूंचं तत्त्वज्ञान काय सांगतंय की आनंदापासून जगाची उत्पत्ती झाली, चैतन्यापासून जगाची उत्पत्ती झाली. पण आपल्या भारतात काही अन्य धर्मीय आहेत, त्यांचं मत असं पडतंय की आनंदापासून जगाची उत्पत्ती झालेली नाही, तर एका अणूपासून जगाची उत्पत्ती झालेली. मग अणूपासून जर जगाची उत्पत्ती झालेली आहे तर त्या अणूचं स्वरूप शोधलं पाहिजे. अणू कशाला म्हणतात? पहा, आकाशाच्या पोकळीत जे धुळीचे कण फिरतात त्याला अणू असं म्हणतात. त्या अणूच्या सहस्रांशाने जरी परमाणू असला तरी त्या परमाणूला आकार असतो. ज्याला आकार असतो ते प्रत्यक्ष दिसतं. जे प्रत्यक्ष दिसतं ते उत्पन्न झालेलं असतं. जे उत्पन्न झालेलं असतं तेच नष्ट होतं. जे नष्ट होतं ते पुनरपी उत्पन्न होतं. मग जर त्या परमाणूला उत्पत्ती नाशाचा दोष आहे तर जग त्याच्यापासून निर्माण झालेलं असेल का? नाही. अणूपासून जगाची उत्पत्ती झालेली नाही हा सिद्धांत आहे. ठीक आहे, अणूलाही नाश आहे, जगालाही नाश आहे. हे निर्माण झालेलं जग उत्पन्न झालेलं आहे आणि केव्हा ना केव्हा तरी नष्टही होणार आहे. पण जग एका अंगाने जडच आहे का हो? जो जगाचा विश्व पसारा, सर्व जो चराचर विश्व आपण म्हणतो तो केवळ जडच आहे का? नाही. या जगाला 2 अंग आहे. एक जडांग आहे आणि एक चैतन्यांग आहे. म्हणजे जड आणि चैतन्य मिळून हे विश्व आहे. मग ह्या जड आणि चैतन्यातलं मूळचं काय आहे? जडापासून चैतन्य निर्माण झालं की चैतन्यापासून जड निर्माण झालं? कोण कुणापासून निर्माण झालं? समर्थांनी सांगितलंय, आधी सूक्ष्म होते जाड, मग स्थूल झाले निर्माण. आधी सूक्ष्म असणारं चैतन्य होतं आणि त्या चैतन्यापासून हा चराचर विश्वाचा पसारा जडांग निर्माण झालेला आहे. मग समर्थच म्हणतात एवढंच का? नाही आहे. तुकाराम महाराज सुद्धा असंच म्हणतात, आधी आधी बीज एकले, बीज अंकुरले, रूप वाढले. आधी बीज रूप चैतन्य होतं आणि त्या चैतन्यापासून त्या विश्वाचा वृक्ष निर्माण झालेला आहे. म्हणून आनंदापासून जगाची उत्पत्ती झालेली आहे, चैतन्यापासून जगाची उत्पत्ती झालेली आहे, अणूपासून जगाची उत्पत्ती झालेली नाही. आनंदापासून जगाची उत्पत्ती झालेली आहे म्हणून प्रत्येक मानव आनंदासाठी, सुखासाठी प्रयत्नशील आहे. या जगात दुःख प्राप्त व्हावं असं कुणालाही वाटत नाही आहे. प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करतो, आनंदासाठी प्रयत्न करतो.
मग जर प्रत्येक माणूस आनंदासाठी प्रयत्न करतो तर मग त्यांना आनंदाची प्राप्ती का होत नाही आहे? पहा, एक मूल जन्माला येतं आणि 1-2 दिवस ते काहीच हालचाल करत नाही आहे, ओठ हलवत नाही, काही नाही. मग आई काय करते? एक मधाचं बोट त्याचे ओठ फाकते आणि मधाचं बोट लावते. आणि मधाचं बोट लावलं तो मुलगा जिभल्या चाटायला लागतो. ओठ चाटता चाटता त्याला त्या मधाची गोडी लागते. मधाची गोडी लागल्याबरोबर ते आईचं स्तनपान करू लागतं. आईचं स्तनपान करता करता ते गाईचं दूध पिऊ लागतं. गाईचं दूध पिता पिता ते थोडंफार अन्नही खाऊ लागतं आणि मग तो मोठा होतो आणि मग सुख अथवा दुःख, विकार अथवा अनविकार त्याला सुरू होतात. म्हणून प्रत्येक माणूस सुखासाठी प्रयत्न करतो हे खरं, पण सुखासाठी, आनंदासाठी प्रयत्न करीत असताना त्याचे प्रयत्न सुसूत्र चालू आहेत का हे पाहिलं पाहिजे. प्रत्येक माणूस आनंदासाठी प्रयत्न करतो हे अगदी खरं आहे. आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाची भाव, तदाकारी ठाव वृत्तीस नाही. मग प्रयत्न करणाऱ्या मनुष्याला तो आनंद का प्राप्त होत नाही आहे? पहा, सुख का प्राप्त होत नाही आहे? त्याचं कारण आहे, तो माणूस विषयातून प्रयत्न करीत असतो. समर्थ म्हणतात, विषय अवघेची निंदिले आणि तेची सेवित गेले, विषय त्यागे देह चाले हे तोघडे ना. विषयाचा संग सुटला की माणसाचं जीवन जवळजवळ निवृत्ती मार्गाकडे येत आहे. माणसाला निवृत्ती नको असते, माणसाला प्रवृत्ती हवी असते. म्हणून माणूस विषयांचाच संग धरून तोच संग अधिकाधिक अधिकाधिक वाढवत असतो. विषय हे कसे आहेत? अल्प आहेत. आनंद हा कसा आहे? महान आहे. विषयांच्या भोगांती दुःखाची प्राप्ती होते, पण विषयांच्या भोगाच्या त्यागांती खऱ्या खऱ्या सुखाची प्राप्ती होते. म्हणून गीता म्हणते, त्यागात शांती निरंतरम. त्याग हेच जीवनाचं सार आहे, लक्षात ठेवा. सुख हे कसं आहे? अल्प आहे. आनंद हा महान आहे. विषय हे अल्प आहेत, आनंद हा महान आहे. आनंदातून अल्प असणाऱ्या विषयाची उत्पत्ती झालेली असते, पण अल्प असणाऱ्या विषयातून महान असणाऱ्या आनंदाची प्राप्ती मात्र कधीही होत नाही. काही माणसं पदार्थातून प्रयत्न करीत असतात. पदार्थ चांगले दिसती परंतु सवेची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोकतेने. तन नास्ती परन नास्ती. पदार्थ कसे आहेत? गोंडस आहे, शोभायमानात, दिसायला चांगले दिसतात, पण त्यातून सुखाची प्राप्ती होत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत प्रगटे, दुराशा धरती ते ओखटे, शब्द ज्ञाते कानिक. मृगजळाच्या म्हणजे पाण्याच्या आशेनं त्या मृगजळाकडे पाहत पाहत धावत असतो. धावता धावता त्याचे पाय फासटले, ऊर फुटला, मुखातून रक्त वाहू लागलं, तरी त्याची मिथ्या हाव नाहीशी होत नाही आहे. तो पुन्हा 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 त्या मृगजळाकडे धावत असतो. तद्वत या पृथ्वी तलावरची सर्व ही माणसं विषयांच्या संगतीत राहतात आणि आनंदाच्या प्राप्तीची आस धरतात. आणि मग जीवनभर ह्यात सुख मिळेल, त्यात सुख मिळेल, ह्यात सुख मिळेल, असं करत करत एक ना अनेक जन्म घेतात आणि अनेकदा मरतात. ह्या परंपरा आहे. एक श्रीमंत होते, खूप श्रीमंती होती. त्या श्रीमंताकडं एक गरीब माणूस आला आणि त्यांनी श्रीमंताला याचना केली की, श्रीमंत, मी 8 दिवस उपाशी आहे, माझी मुलं बाळ उपाशी आहेत, घरात काहीही नाही, आपण धनिक आहात, तेव्हा मला काहीतरी आपण द्या, अशी त्यांनी मागणी केली. श्रीमंतांनी आपल्या श्रीमंतीच्या थाटात त्याला विचारलं, हे पहा, द्यायला काहीही हरकत नाही आहे, तुझ्याकडं तारण ठेवण्यासाठी काही आहे का वस्तू? तो म्हणाला, मग ते जर माझ्याकडे असतं तर मी तुमच्याकडे आलो नसतो ना, मी ते विकलं असतं, माझं पोट भरलं असतं. माझ्याकडे काहीही नाही, माझी धर्मपत्नी आणि माझी मुलं एवढंच आहे,
माझ्याकडं काहीही नाही. त्यांनी आपलं सहज सांगितलं. श्रीमंतांनी सांगितलं की तसं देता येत नाही बरं. तू विचार कर की जर काय तुझं जुनं पानं काय असेल तर ते तारण ठेव, त्याच्या मोबदला मी तुला धन देईन. पण त्याच्या लक्षात आलं की या श्रीमंताच्या बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूला जो 2 किलोमीटरचा प्रचंड असणारा दगडाचा डोंगर हा माझ्या मालकीचा आहे. पण त्याच्यावरती गवतही उगवत नाही आहे, पक्षी सुद्धा बसत नाही आहेत, असा काळा भिन्न डोंगर दगडाचा तो आहे. या गरीबाला असं वाटलं त्याचा वडिलांनीही उपयोग केला नाही, आजोबांनीही केला नाही आणि पणजोबांनीही केला नाही, कोणीही त्या डोंगरावर फिरकलंही नाही. पण 7/12ला नाव आमचं आहे, त्याचं काही मला भरावं लागतं आणि तो फुकट पडलेला आहे, तेव्हा तारण म्हणून हा डोंगर द्यावा. ह्याला ही गरिबीतली युक्ती सुचली. त्यांनी थोडंसं डोकं खाजवलं आणि श्रीमंतांना पुन्हा एक नमस्कार केला की श्रीमंत, मला थोडंसं आठवलं आहे की हा जो पाठीमागचा डोंगर आहे हा माझ्या मालकीचा आहे. ग्रामपंचायतला त्याच्यावरती माझं नाव आहे, मी त्याचा मालक आहे. पण 5 पैशाचंही उत्पन्न वर्षाला येत नाही, तर मी तो तारण तुम्हाला देऊ शकतो. श्रीमंताला थोडा त्याच्या विचाराला अंकुर फुटला, काहीतरी घेण्यासारखं आहे. त्यांनी विचारलं, ठीक आहे म्हणले, 7/12चा उतारा आण, एकदा तो तुझाच निश्चित आहे असं कर आणि मग मी तुला त्याच्या मोबदला जे काही द्यायचं ते देईन. तो गेला, 7/12चा उतारा आणला, त्यांनी दाखवला, त्याच्या नावावरती होता तो डोंगर सगळा इथून तिथून 3 किलोमीटरचा. श्रीमंताचा बंगला त्या मनाने ठेंगू होता, त्याचा प्रचंड असणारा डोंगर काळा भिन्न, त्याच्यावर कधी माणूस दिसला नाही, पक्षी दिसला नाही, गवतही दिसलं नाही, असा डोंगर पाहिला. आणि श्रीमंतांनी सांगितलं की पहा, मी तुला ह्याचं 1 लाख रुपये देतो, तुला एक 10 पोती धान्य देतो, तुझ्या मुलाबाळांना तुला सगळे कपडे देतो, भांडी कुंडी देतो, हे तू घेऊन जा आणि मला तो डोंगर लिहून दे. ह्या गरीबाला इतका आनंद झाला की 1 किलोवरही मला न मिळणारी वस्तू त्याला मला 1 लाख रुपये देतात, धान्य देतात, कपडे देतात, सर्व काही देणार आहेत. तो म्हणला आनंदाने. तो गेला, लगेच जे काही लिखापडी करायची होती ती केली आणि तो कागद श्रीमंताच्या जवळ आणून दिला. श्रीमंतांनी त्या कागदाचा स्वीकार केला. लगेच 1 लाख रुपये त्याला दिले मोजून. हे घे म्हणले, तुझ्या बायकोला बोलवून आण, मुलांना बोलवून आण. 1 लाख रुपये दिले, मुलाबाळांना कपडे दिले, धान्य दिलं, काही दागिने दिले आणि त्याची बोळवण केली. बोळवण केली याचा अर्थ की रीतसर त्याला बांधून घेतला. डोंगर आपला, द्रव्य त्याचं. विषय मिटला. श्रीमंताच्या धर्मपत्नी पाठीमागे उभ्या होत्या. हा व्यवहार सगळा संपल्यानंतर धर्मपत्नीने विचारलं, आज काय व्यवहार केलात? नाही म्हणले, ह्या पाठीमागे जे डोंगर आहे तो मी 1 लाख रुपये घेतला. आता शेवटी अर्धांगी जरी असली तरी तिला काही महत्त्व आहे. ती थोडीशी फणफणायला लागली. ह्या डोंगराला तुम्ही घेतलात, काय उपयोग? आज वर्षानुवर्ष आपण पाहतो त्या डोंगरावर कोणी जात नाही आहे, कोणी तिकडे येत नाही आहे, आणि असा डोंगर तुम्ही 1 लाख रुपये पाण्यात घातले. श्रीमंतांनी ती गोष्ट ऐकून घेतली, आपल्या कामाला सुरुवात केली. श्रीमंतांनी लगेच आपल्या बुद्धीचा विचार सुरू झाला की काय करावं, यातून उत्पन्न काय काढावं. श्रीमंतांनी त्यावर एक दगडाची खाण काढली. 50 नोकर, 4-5 ट्रक सोडले तिकडे. दगडाची खाण काढायला सुरुवात केली. प्रचंड दगडांचा ढीग पडला. पण नुसती दगडं काढून काय करायचं? तिथे एक श्रीमंतांनी क्रशर आणून ठेवला आणि खडी फोडायला सुरुवात केली. प्रचंड असा खडीचा ढीग घातला. पण नशीब असं की 5-6 महिन्यातच त्याच्या जवळूनच एक मेगा हायवे जात होता, मोठा. त्या मेगा हायवेला खडीची जरुरी होती. मागणी झाली की खडी हवी आहे. श्रीमंतांनी सांगितलं की ठीक आहे, 2 ब्रास 2000 रुपये पोच होईल. मागणी व्हायला लागली आणि दररोज 10 ट्रक खडी त्या हायवेवरती जाऊ लागली. होता होता 1 वर्षाभरात
दिलेले जे धन होतं 1,00,000 रुपये, काय कपडा लत्ता जे काय दिला असेल तो सगळा हिशोब मिळाला. म्हणजे जेवढा खर्च झालेला होता ते सर्व धन मिळालं. होता होता एक सहज घडलं की त्या दगडाच्या खाणीत एक नीलवर्ण 1 किलोचं एक रत्न मिळालं. नोकर प्रामाणिक होते. नोकरांनी ते रत्न आणलं आणि मालकांच्या हातात दिलं. मालक, हे आपली जी दगडाची खाण, ह्या खाणीत हे रत्न मिळालंय. आणि ते श्रीमंतांच्याकडे दिलं. श्रीमंताला आनंद वाटला. अरे, आपण 1,00,000ला डोंगर घेतला, 1 वर्षात 1,00,000ची कमाई झाली, आमचं धन निघालं सगळं, अधिक हे रत्न मिळाले. आता हे किती लाखाचं असेल माहिती नाही आहे. मग ह्या सोनाराला दाखव, त्या सरापाला दाखव, असं दाखवता दाखवता त्याची किंमत ही खूप दिसायला लागली. मग एक दिवस श्रीमंतांनी धर्मपत्नीला बोलावलं. अहो या. झालं. मग काय रत्न मिळाले म्हटल्यानंतर धर्मपत्नी एकदम आनंदी झाल्या. म्हणजे श्रीमंत अत्यंत बुद्धिवान आहेत हे तिला कळलं. आणि श्रीमंतांनी विचारलं, अहो हे रत्न आपण कुठे ठेवावं? पहा किती सुंदर नीलवर्ण आहे, 1 किलोचं आहे, याची किंमत खूप मार्केटमध्ये आहे. बरं काय करावं, कसं ठेवावं? लाकडाच्या पेटीत ठेवावं की लोखंडाच्या पेटीत ठेवावं की चांदीच्या पेटीत ठेवावं की सुवर्णाच्या पेटीत ठेवावं? विचार सुरू झाला. पण पहा, धर्मपत्नीच्या पायात लक्ष्मी होती आणि श्रीमंताच्या मनगटात कर्तृत्व होतं. जिथं कर्तृत्व आणि जिथे लक्ष्मी असते तिथेच पिढ्यानपिढ्या संपत्ती राहते. धर्मपत्नीनं सांगितलं, श्रीमंत आपल्याकडे काय कमी आहे? म्हणजे ज्या वेळेला धन मिळायला लागलं त्यावेळेला ती धर्मपत्नी इतकी खुश झाली की श्रीमंत आपल्याला काय कमी आहे, आपल्याकडे गजांत लक्ष्मी आहे. तेव्हा हे रत्न सुवर्णाच्या पेटीत ठेवा. आणि ती सुवर्णाची पेटी आपल्या घरात जे देवघर आहे, जो आपण जयपूरहून आणलेला राम 3 फुटाचा सुंदर आहे, त्याच्यावर एक कोणाडा आहे, त्या कोणाड्यात ती सुवर्णाची पेटी ठेवा. धर्मपत्नीनं सांगितलं आणि श्रीमंतांनी लगेच मानी हलवली. ठीक आहे. श्रीमंतांनी सुवर्णाची पेटी केली, ते रत्न त्या पेटीत ठेवलं आणि ती पेटी रामाच्या वर डोक्यावर एक कोणाडा होता, त्या कोणाड्यात ठेवली. रोज त्याची पूजा अर्चा, रामाची पूजा अर्चा, तशीच त्या रत्नाची पूजा अर्चा सुरू झाली. घरात संपत्तीनं घर भरलेलंच होतं, अधिक संपत्ती. कारण नेहमी असं आहे, पाऊस पडला रे पडला की तो कधी डोंगरावर जात नाही, पाणी सकलाकडे येतं. समुद्रातलं पाणी वर्तुळ पूर्ण करून समुद्रात येतं, कारण समुद्र सगळ्यात खाली आहे, खड्ड्यात पाणी येतं. तसं श्रीमंतीकडे श्रीमंती येते आणि दारिद्र्याकडे दारिद्र्य वाहतं. जो दरिद्री आहे तो 18 पिढ्या दारिद्र्यात राहतो, श्रीमंत आहे तो पिढ्यानपिढ्या श्रीमंतीत राहतो. प्रत्येक माणसाला परमेश्वराने एक बुद्धिरूपी रत्न दिलेलं आहे. पहा, हे जडरत्न, ह्या जडरत्नाचं इतकं कौतुक झालं. ठीक आहे, जडरत्नाचं कौतुक होणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्वयंप्रकाश आत्म्याचं महत्त्व कळतंय. जड कसं आहे, पिढ्यानपिढ्या जडच असतं. चैतन्य कसं आहे हेही आपल्याला अनुभवाला येतं. प्रत्येक मनुष्याला परमेश्वराने बुद्धिरूपी रत्न दिलेलं आहे. त्या बुद्धिरूपी रत्नाचा उपयोग आपण कुठे करतो आणि कसा करतो? आपण पाहतो की पृथ्वी तलावर या बुद्धिरूपी रत्नाचा उपयोग करून नोकरी, चाकरी, चोरी, लबाडी, उद्योग, धंदा, म्हणजे एवंच जे जड आहे त्या जडाची वाढ कशी होईल हाच उद्योग असतो. प्रत्येक माणूस धन मिळवतो, धनात चैतन्यता नाही. धन हे जड आहे, आत्मधन हे स्वयंप्रकाश आहे. पण आत्मधनाच्या प्राप्तीकरता कोणीही प्रयत्न करीत नाही. जडधन प्राप्त करण्याचा प्रयत्न मात्र जीवनभर चालू असतो.
कितीही श्रीमंती वाढली तरी श्रीमंतीची हाव कुणाला कमी झाली आहे असं वाटत नाहीये. असं हे स्वयंप्रकाश असणारं बुद्धिरूपी रत्न, त्या बुद्धिरूपी रत्नाचा उपयोग उद्योग धंदा नोकरी चाकरी अशा प्रकारे केली जाते. समर्थ म्हणतात, परनाळी पाहुनी उचले. परनाळी नावाचा किडा प्रत्येक पाऊल, पुढचा पाऊल निश्चित झाला की मागचा पाऊल उचलतो. परनाळी पाहुनी उचले, जीव सृष्टी विवेके चाले, आणि मनुष्य होऊन भ्रमले अशी काय म्हणावे. पावसाळ्यात गवत उगवतं. गवत उगवलं की परनाळी नावाचा किडा हिरवा असतो, तो जन्माला येतो आणि तो त्या गवताच्या बुंधापासून तो टोकापासून बुंधापर्यंत त्याची दिवसभर अशी गतायात चालू असते. तो पानाच्या टोकाला गेला की पुढचा पाऊल निश्चित झाल्याशिवाय मागचा पाऊल उचलत. समजा पुढे पाऊल टाकायला जागा नाही की तो मागे फिरतो, पुन्हा मागून पुन्हा पुढे येतो, अशी त्याची गतायात चालू असते. परनाळी पाहुनी उचले, जीवसृष्टी विवेके चाले. ही जी जीवसृष्टी आहे पहा कशी सुसूत्र चालू आहे. सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो, सकाळ दुपार संध्याकाळ वेळेवर येते, वेळेवर जाते. इतकंच काय, 3 ऋतू, हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा, कोणताही ऋतू कोणत्याही ऋतूवरती आक्रमण करीत नाही. कसं सुसूत्र चाललेलं आहे. परनाळी पाहुनी उचले, जीवसृष्टी विवेके चाले, आणि मनुष्य होऊन भ्रमले अशी काय म्हणावे. पण हे मानव ज्यांना परमेश्वराने स्वयंप्रकाश असणारं बुद्धिरूपी रत्न दिलंय, त्या बुद्धिरूपी रत्नाचा उपयोग काय करतात तो? नोकरी चाकरी चोरी लबाडी उद्योग धंदा एवंच पोट भरावयाची विद्या. म्हणून जी पोट भरण्याची विद्या आहे ती आपल्या उत्कर्षाकरता नाही, आपल्या अधपतन करणारी आहे. एवं पोट भरावयाची विद्या तेशी म्हणून सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान. चराचराला जे व्यापून असणारं आत्मतत्व, त्या आत्मतत्वाची प्राप्ती करून घेणं हे प्रत्येक मानवाचं इति कर्तव्य आहे. आपुल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. मानवाने काय केलं पाहिजे वे? पुरुषार्थ केला पाहिजे. कोणता पुरुषार्थ केला पाहिजे? तर आपण सुखी झालं पाहिजे, दुसऱ्यांना सुख दिलं पाहिजे. आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे, दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे. आपण मोक्षाला गेलं पाहिजे, दुसऱ्याला आपल्याबरोबर मोक्षाला नेलं पाहिजे. त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. पण काही मानव स्वतः आसक्त असतात, दुसऱ्याला आसक्तीचा मार्ग दाखवतात. आपण दुःखी कष्टी होतात, दुसऱ्याला दुःख देतात. आपण नरकाला जातात, दुसऱ्यालाही नरकाला नेतात. म्हणून प्रत्येक मानवाचं जर इति कर्तव्य काय असेल तर आपल्याबरोबर सुखाचा मार्ग, आनंदाचा मार्ग, मोक्षाचा मार्ग प्रत्येकाला दाखवला पाहिजे आणि त्या मार्गानं आपल्याबरोबर हजारो माणसं नेली पाहिजे. त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. हे जग म्हणजे अनेक विषयांची प्रयोगशाळा. शहरात ITI नावाचा एक कोर्स असतो. त्या ITI नावाच्या कोर्समध्ये केस कापण्यापासून